नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित पुंटवटे एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा-टी-ई-टी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 आणि पेपर 2 मधील बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाशी निगडीत असणारे प्रश्न। चला तर सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न, बालकाचे व्यक्तिमत्व विषयक स्थायी भाव हे टिंब असतात। पर्याय आहे जन्मजात, अर्जित, कृत्रिम, यांत्रिक। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक जन्मजात। एडवर्ड थॉर्नडाईक खालीलपैकी कोणत्या देशातली होता? इंग्लंड, रशिया, अमेरिका, फ्रान्स। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क अमेरिका। प्रश्न 97, बुद्धिगुणांक बरोबर मानसिक वय भागीला टिंब गुणीला 100। पर्याय वडिलांचे वय, बालकाचे शारीरिक वय, बालकाचे अनुमानित वय या बालकाची बुद्धिमत्ता। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक व बालकाचे शारीरिक वय। प्रश्न क्रमांक 98, मानवी विकास हा खालीलपैकी कोणत्या बाबींशी निगडीत असतो? पर्याय जैविक व शैक्षणिक, राजकारण व आर्थिक, सामाजिक व आर्थिक, जैविक व सामाजिक। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड जैविक व सामाजिक। प्रश्न क्रमांक 99, बहिर्मुखी बालक हे टिंब। पर्याय इतरांशी संवाद साधण्यास पुढाकार घेते, स्वतःशी संवाद साधण्यात आनंद मानते, इतरांशी संवाद साधताना घाबरते, इतरांची लक्ष स्वतःकडे वेधण्याचा प्रयत्न करते। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ इतरांशी संवाद साधण्याचा पुढाकार घेते। प्रश्न 100, थॉर्नडाईकने खालीलपैकी कोणता नियम सांगितलेला नाही? पर्याय समाप्तीचा नियम, तयारीचा नियम, सरावाचा नियम, परिणामाचा नियम। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक समीपतेचा नियम। प्रश्न क्रमांक 101, बालकाला येणाऱ्या स्वानुभवातून त्याच्या खालीलपैकी कोणता विकास घडवून येतो? पर्याय शारीरिक, सामाजिक, मानसिक, भावनिक। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक मानसिक। सामाजिकदृष्ट्या समाजात होणार नसणारे बालक चोरी करणे, मारामारी करणे यासारखी कृती करते, अशा कृती करणाऱ्या बालकाला काय म्हणतात? पर्याय सर्जनशील, प्रज्ञावंत, बाल गुन्हेगार, मनगतिमंद। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क बाल गुन्हेगार। मानसशास्त्राच्या केंद्रस्थानी खालीलपैकी कोण आहे? पर्याय मानसशास्त्रज्ञ, बालक, शिक्षक, शैक्षणिक साधने। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब बालक। प्रश्न 104, अध्ययनासाठी खालीलपैकी सर्वात महत्त्वाच्या स्वरूपाची बाब कोणती आहे? पर्याय शिक्षकाची उच्च अर्हता, अध्यापनविषयक संशोधनाचे शिक्षण असणारे ज्ञान, बालकाला मिळणाऱ्या आर्थिक सुविधा, अध्ययनपूरक शालेय वातावरण। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड अध्ययनपूरक शालेय वातावरण। प्रश्न क्रमांक 105, बालकाचा वाढ व विकासाचा अभ्यास करण्यासाठी कोणती मानसशास्त्रीय पद्धत उपयुक्त ठरते? पर्याय वृत्ती इतिहास पद्धती, तुलनात्मक पद्धती, विकासात्मक पद्धती, मनोविश्लेषण पद्धती। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क विकासात्मक पद्धती। प्रश्न क्रमांक 106, बालकाने सामाजिकरण करण्यासाठी उपयुक्त घटक कोणते? पर्याय कुटुंब, शाळा, अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन। पर्याय फक्त 2 आणि 3, फक्त 1 आणि 2, फक्त 1 आणि 3, 1, 2, 3। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड 1, 2 आणि 3। प्रश्न 107, प्रत्येक व्यक्ती हा एकमेव असतो, तो इतरांपेक्षा व्यक्तिभेदांनी भिन्न असतो, याचे कारण म्हणजे टिंब। पर्याय वातावरणातील फरक, अनुवंशिकतेतील फरक, शिक्षण पद्धतीमधील फरक, आनुवंशिकता, वातावरणातील वेगळेपणा। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड आनुवंशिकता व वातावरणातील वेगळेपणा। प्रश्न क्रमांक 108, बालविकासाशी संबंधित वयस्की म्हणतो की टिंब विकास हा अनुवंशाशी निगडीत असतो, विकास हा सामाजिक आंतरक्रियाशी संबंधित असतो, विकास हा औपचारिक शिक्षणातून होते, विकास हा बोधात्मक स्वरूपाचा असतो। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब विकास हा सामाजिक आंतरक्रियाशी संबंधित असतो। प्रश्न क्रमांक 109, अभियोग्यता म्हणजे टिंब। पर्याय एखादे कार्य करण्याची व्यक्तीची क्षमता, व्यक्तींची कार्य करताना समायोजनाची क्षमता, सातत्याने कौशल्यात सुधारणा करणे, वरील सर्व। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड वरील सर्व। तर ही होती महा-टी-ई-टीच्या संदर्भात प्रश्न आणि उत्तरे। चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।